मोन्या जरा माझ्यावर चल. अरे ते लिव्हिंग सर्टिफिकेटचं कामच होत नाहीये. त्या शाळेच्या मॅडमना तरी भेटूया, बघूया त्या काही मदत करतायत का. आणि तू घरातली सगळी कामं आवरायची आहेत, नाही तर बाहेर भटकत बसशील. होय. चल मोन्या. आलो. मालक मालक मी आहे समजा मुद्दाम नाही केलं आहे. पण भानू, तुम्ही स्वतःच्या रागावर ताबा ठेवायला हवा. आपली शक्ती वापरताना कुणाचा अपमान होणार नाही, कुणाला इजा पोहोचणार नाही याची काळजी घ्यायला हवी होती ना. माझा विश्वासच बसत नाहीये तुम्ही आज अशा वागलात. मालक हे ना समजा तुझ्यामुळे होत आहे. या ना मी तुला सोडणारच नाही. थांब, मी तुला बांधून ठेवते आणि घराबाहेर फेकून देते. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. काही करून तो गालीचा मला मिळवलाच पाहिजे. कसा काय हो मावशी? सगळ्या काय? माझं एक काम करशील? तेवढं जरा शोभाच्या घरी जा आणि तेवढं गालीच्या घेऊन ये ना. मावशी मला ना आता मनाचा अभ्यास घ्यायचा, मी नंतर जाऊन घेऊन येईन ना. आणि त्यात ना शोभा वहिनीने सांगितलेला फेस पॅक पण मी आणायचा विसरलोय. त्या उगाच बडबडत बसतील. जाऊ दे, माझे मी जात. तुझ्या भल्यासाठी सांगितलं होतं रे मी. माझ्यासाठी? शोभा आणि मास्टर दोघही घरात नाही आहेत ना. म्हणजे भानू घरात एकटी असणार आहे? जाऊ दे तिकडं, माझे मी जाते आणि घेऊन येते. नाही नाही, अहो मावशी, तुम्ही कशाला जाताय? मी जातो ना, मी जाऊन घेऊन अरे येतो. नको ना बाबा, तुला कशाला त्रास? जाते ना माझी अहो मी. मावशी, त्यात कसला त्रास? मी जाऊन घेऊन येतो ना. अरे तुला मनाचा अभ्यास घ्यायचाय, उगाच मला दोष देशील बाबा. नको बाबा. नाही नाही, अहो मावशी, मनाचा अभ्यास ना तो नंतर घेईन काय, त्यात काय एवढं. मी जातो, कपडे बदलतो आणि घेऊन येतो. ए, कपडे कशाला बदलायला पाहिजे? अरे कपडे बदलायला गेला तर तेवढ्याच शोभाने मास्टर येणार नाही का? कसं रे, तुला कळत नाही? जा लवकर, जा जा. मेला. घरात एकटीच आहेस का? काही काम होतं का? हो. मालक घरी नाही येत, तुम्ही नंतर या. अगं भानू, माझं तुझ्याकडेच का? म्हणजे शोभावरींचा गालीचा तू जो रिपेअर केलायस ना, तो मावशींना हवाय. तोच घ्यायला आलो होतो. गालीचा? हो, दे ना. एक कुठे ठेवलाय मला पण दाखव ना. नाही, तुम्हाला बघता नाही येणार. का? नाही म्हणजे तुला दाखवायचं नाही आहे का? नाही तसं नाही, गालीच्या घरी नाहीये ते. चहा सांडला ना त्याच्यावर, तर मालकानी लॉन्ड्रीला दिला आहे. अच्छा अच्छा. मावशीला सांगा तसं. चालेल. अजून अजून काही काम होतं का? नाही
म्हणजे तसं काही काम नव्हतं. येऊ वय भानू, काही लागलं तर सांग हं. नाही, घरात एकटीच आहेस म्हणून म्हटलं. वय तो अरे थांब ना. भानू, तू तू मला थांबायला सांगितलंस? नाही नाही, मग कुणाला? वय तुम्हालाच म्हणाले. अगं, कधीपासून या क्षणाची वाट बघत होतो. म्हणजे आपल्याला एकांत मिळेल असा, आणि आता तो क्षण आला. अगं भानू, बसा ना. बोल ना भानू. किती छान लागतेस तू भानू. मला कळतंय भानू, तुला खूप एकटं एकटं वाटतंय ना. नाही असं काय नाही. हे काय ह्याला असं बांधून पण ठेवला? ते खाटाखाली उघडत होता ना, मग तो खराब होईल म्हणून मी बांधून ठेवला. तो बांधून खराब नाही काय होणार? हे डोकं चालतं तुझं ना. का ते गालीच्या मागे लागलेस ग? सोड त्याला. ना खरंच हळू. अगं माझ्यावरचा राग त्याच्यावर कशाला काढतेस? अहो नाही ताई, तुमचा राग नाहीये. हे बघ, माझ्या घरात आदळआपट केलेली मला चालणार नाही. वय मला 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 काय करणार? मला मला तुम्ही माझ्यावर असून चिडला आहेत का? अहो मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. काल रात्री तुम्ही घरात आला होता, वय तेच तर सांगायला. शोभाला लाथ तुम्ही मारली. एवढा राग शोभा, तुम्ही असं वाकाल मला कधीच वाटलं नव्हतं. हॅलो, हा हा हो, शोभा मात्रे माझी बायको. हा हा देतो, एक मिनिट. हा देतो. शोभा शोभा शोभा, मला झोपू दे रे, गप रे. शोभा शाळेतून फोन आहे. हा शाळेतून फोन आहे. दे. हा. हॅलो, हा हा, मी शोभा म्हात्रे बोलते. हा हो, हा हा, चालेल चालेल. थँक्यू. येऊन घेऊन जाते मी. हा. काय झालं शोभा? अरे सर्टिफिकेटचं काम झालं, मॅडमचा फोन होता. अरे वा. मोन्या, हे सगळं ना या गालीच्या मुळे झालंय. बघ ना, या गालीच्यावर मी झोपायला लागले आणि माझी कामं पटापट व्हायला लागली. हा गालीच्या माझ्यासाठी लकी आहे. या गालीच्याला माझ्या आयुष्यात मी कधी कधी जाऊ देणार नाही. अच्छा गालीच्या, हा गालीच्या माझ्यासाठी लकी आहे. या गालीच्याला माझ्या आयुष्यात मी कधी कधी जाऊ देणार नाही. गालीच्या ना माझ्यासाठी लकी आहे. ते दिवस काम होत नव्हतं, आज गुड न्यूज मिळाली. झालं का? हो झालं. हे बघ,
हा ठेव. हा, ठेव. मॅडमना फोन करते आणि त्यांना सांगते, म्हणजे मेसेज तरी टाकते की येतोय म्हणून. नाहीतर आपण जायचो आणि त्या नसायच्या. मोन्या हो 2 फोटो पण घे रे. हा फोटो अरे लागले तर परत नको ना, ये जा हो जा नको. घेतो. हा मिळाले का? हो मिळाले मिळाले. हे घे हे घे घे. हा हा दे. आणि हे बघ, काम झालं ना की मला घरी सोड आणि मग कामावर जा. हा या गालीच्यामुळे मालक माझ्यावर रुसले, पण मी मालकांना सांगू बी नाही शकत ना. हा आता मालक आणि ताई बाहेर जात आहेत ना, तेवढ्या त्या गालीच्याचा निकाल लावतो. तिकडे कुठे चाललायस? हे, डबा घे घे. तू थांब. पानू पानू, हा डबा दे ना त्याचा. हा लक्ष कुठे यायचं? काय चाललंय हिचं खरंच. आता बरा माझ्या तावडीत सापडलास. ज्या शोभाताईंनी तुला वाचवलं आहे ना, त्या शोभाताई बाहेर गेल्या. आता बघ मी तुझं काय करते ते. पळून जातोय हा? जा जा ना, पळून जा ना. काय रे, दमलास? माझ्याशी शहाणपणा करतोस? विसरलास का म्याच तुला बनवलं हाय. आता तर मला हे बी कळलं हाय की तू झोपतोस आणि तुला दम बी लागतो. आता बघ ना तुझं काय करते ते. म्या ना तुला गायबच करते. काय झालं ताई? कालीच्या आधी सारखं बघू नाही वाटत आहे. असं कसं होईल? तिकडे बघा. नाही ग, नाही, तिकडे तिकडे बघा. नाही ग, असं कसं होईल? ताई इकडं इकडे बघा, इकडं. मी मूर्ख वाटते तुला? मला कळत नाही का? इकडे बघा तिकडे बघा, मला कळतं ना हात लावून. उन्हात घाला तर त्याला जरा. ते पाणी आणि फॅन लाव. ताईनी नुसता गालीच्याला हात लावून ओळखलं. तो वाला तर हालचाल करतो. हे काय करून बसले म्या? मालक बॅग द्या. नाही मी ठेवतो. पिशवी तरी द्या. नाही नाही मी ठेवतो ना. मालक तुम्ही असं का वागताय? बोला ना माझ्याशी. काल
काल जे तुम्ही केलं ना त्यामुळे आमच्या बुटीक मधल्या बायकांना खूप वाईट वाटलं. त्या खूप बोलल्या मला आज बुटीक मध्ये. घरी आलेल्या पाहुण्याला असं दारावरून परत जा म्हणणं योग्य आहे का? सगळं तुमच्या जादूमुळे झालं. मला काल जे झालं त्यासाठी सॉरी. तुम्ही म्हणाल ती शिक्षा मला मान्य आहे. मी असं परत नाही करणार. मला माफ करा ना. कोण तुम्हाला माफ करणार? पण एकच करा, यापुढे जादू करणार नाही आहे तुम्हाला सांगतो. तुम्हाला जर आवडत नसेल ना तर मी जादू नाही करणार. खरंच नाही. मला माफ केलं. हो म्हणजे द्या आता बॅग दे मला. नाही, मी जरा मदनच्याकडे ते पनीर देऊन येतो आणि मग येतो. म्या देते ना. तुम्ही आज फ्रेश व्हा. म्या देते. बर, मदनकडे पनीर. होय. मी काय करून ठेवलंय? हे कुठेस तू? ए बाहेर ये. बाहेर ये. ए बाहेर ये. हा काय आणतो तुझं असतं ना बाबा. तुझा त्रास ना या कायमचाच संपवते. ए शांत बस. हा ना असं नाही ऐकता. बस शांत. ते तुम्ही जादूच करताय ना, आणि तेही दुसऱ्याच्या घरात येऊन. अहो मालक माझं ऐका. मला तर मालकांना सांगावंच लागेल. मालक माझं ऐकून तर घ्या. मालक तुम्ही का जादू करता? मला दिलेले शब्द मोडलात तुम्ही. काय मालक तसं नाहीये. अहो, असं नाहीये काय? तुम्ही आता अंजलीच्या घरात जादू करत होतात ना. वय पण त्याच्या मागे कारण आहे. तो गालीच्या जादूचा आहे. मी गालीच्या जादूने शिवायला गेले तर त्याच्या जीवाला आणि आता इतका त्रास देतोय ना की ते थांबवण्यासाठी मला जादू करावी लागली.
स्वतःची चूक लपवण्यासाठी त्या निर्जीव गालीच्यावर कसला आरोप करताय तुम्ही? मालक माझ्यावर विश्वास ठेवा. त्या गालीच्या मध्ये खरंच जीव आहे. तो चालतो, तो उडतो, तो इकडे जातो, तिकडे जातो. कसं शक्य आहे? मालक मी खरं सांगते, खरंच माझ्यावर विश्वास ठेवा. तसं असतं तर माझ्यासमोर नसतं का एकदा तरी झालं? पण मालक मला माहिती नाही, तो फक्त माझ्या समोरच करतोय. मालक माझ्यावर विश्वास ठेवा ना. मी तुम्हाला सांगणार होते, पण मला वाटलं तुम्हाला जर कळलं ना तर तुम्ही नाराज व्हाल. हे समजा ना हाताबाहेर चाललंय मालक. मी मालकांना कसं समजू? मालकांचा माझ्या बोलण्यावर विश्वासच बसत नाही. हा ना गालीच्या वाळू घालून राहिली. ते भानू बघ ना, माझ्या गालीच्या एका दिवसातच खराब झाला. काय माहित कसा काय. अंजली ताई, तुम्ही गालीच्या इथे नका वाळत घालू. तुम्ही तुमच्या घरासमोर वाळत घाला ना. का? हा, माझ्याकडे पण तुमच्यासारखा गालीच्या बघून त्रास होतोय. तू नको जळू शोभावनींसारखी माझ्यावर. अहो मी कशाला जळीन, पण तुम्ही इथं नाही वाळत घाला, तर तुम्ही तिथं वाळत घाला. आता रेलिंगचे स्क्रू ढिले आहे. हा, त्यामुळे ते हलते. ते गालीचं वजन झेपणार नाही. तिथं कुठंच जागा नाहीये, मी इथंच घालणार. नाही ते मला नाही माहिती. हवा असेल तर खाली लताकडे जा आणि तिकडे वाळत घाला. आता एवढा मोठा गालीचा घेऊन मी खाली जाऊ का? हा, आणि हे कॉमन रेलिंग आहे, कोणी पण वापरू शकतं. आम्हाला नाही चालणार. हा, आम्हाला नाही चालणार म्हणजे? दादांनी काय गॅलरी विकत घेतली का? दादा तुम्हालाच विचारते, दादा तुम्ही ही गॅलरी विकत घेतलीये का? वरांडा विकत घेतलाय का? ती मला गालीच्या वाळू नाही घालू देते. हो, टाक ना गालीच्या. सगळ्यांची जागा आहे असं काय? बघितलं का दादा माझ्यावर कशी दादागिरी करते ही? ऐकलं का? मालकाने डबा घेतला का? नाही घेतला नसलच. मालक डबा. मालक माझ्यावर विश्वास ठेवा ना. गालीचं खरंच जिवंत आहे आणि लई डांबीस आहे तो. मी खरं बोलतीये. तुम्ही अजून त्या गालिच्यालाच दोष देताय. तुमच्या बोलण्यावर कोण विश्वास ठेवेल? भानू, इकडे बसून काय करतेस? घरातली कामं कोण करणार? ते गालीच्यावर लक्ष ठेवते. का? गालीच्या काय पळून जातोय? नाही, ते अंजली ताईंचा आपला सेम आहे ना. ते आपल्या गालीच्या घेऊन गेले तर? कुणाच्यात अजून एवढी हिंमत नाही आलीये शोभा मात्रेच्या घरातल्या वस्तू चोरण्याची. हे घे, मेडिकल मध्ये जा आणि डोकंदुखीवरची गोळी आण. 2 रुपयात. 1.5 रुपयाची गोळी आहे. 8 आणि परत आण, कळलं? होय जा ना आता. होय. नाही नको. मालकांना मी जादू केलेली नाही आवडत ना, मग मी जादू नाही करणार. मी पटकन जाऊन औषध घेऊन येते. शोभाचं कुठला? हे भानू पण ना येडीच आहे. आपल्या गलीच्या आपल्या दरवाजासमोर वाळत घालायचं, इथं आणून घातलं. ओळखायचा कसा तो?
केतकीने शिवलंय म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड असणार. मला तर काहीच दिसत नाही याच्यात. दाखीच्या गालीच्या सारखा आता गालीच्या दिसतोय. काय नाही याच्यात. तरीच शिवाय एवढं याचं कौतुक करत होती. हा खरंच अंतरून बघूया. हा काय मोमो आहे. किती बरं वाटतंय. खरंच गादीपेक्षा खूप बरं वाटतंय याच्यावरती. तेव्हा म्हणाली होती हा गादीच्या खूप लकी आहे. म्हणजे माझं पण नशीब बदलणार. असं सगळं इच्छा पूर्ण होणार. खरंच किती मोमो आहे. मास्टर हो लवकर आलास. नाही ते हे एका ड्रेसची डिलिव्हरी करायची होती म्हणून ऑफिस मधून अर्धा दिवस आलो लवकर. आता उरलेलं काम घरी बसून करणार. हा ठीक आहे ठीक आहे. वरती जा आणि शोभाला कामात मदत कर. नाहीतर मशीनवर बसून ना पेंगा काढत बसशील. नाही, जा लवकर जा लवकर वरती. पेंगा पेंगा कशाला काय. मोहन दादा तुमच्या सासूबाईंच्या घराचं कुलूप उघडच आहे. हा अरे बापरे. सासूबाई सासूबाई सासू हरकत नाही का. घरात बहुतेक चावी असेल. मी लॉक करतो. हा थँक्यू थँक्यू. काही काहीच राहून गेलं. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.